या ठिकाणी आपण प्रवासी म्हणून आहोत. ज्यावेळेस जन्माला आला, गर्भामध्ये असताना सुद्धा जीव ज्यावेळेस जन्म घेतो त्या दिवशीपासून काळ आपली वाट बघत असतो. जन्मा आले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. काळ वाट बघत बसलेला आहे. आपण प्रवासी आहोत, प्रवासी आहोत. आपल्याला प्रत्येकाला जायचंय. ज्या अर्थी सूर्य उगवतो त्या अर्थी तो निश्चित मावळणार आहे. ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मृत्यू निश्चित आहे प्रत्येकाला. आपल्यालाच नाही, आपल्यालाच नाही. अहो, ज्याची पत्नी जगाच्या मालकाला निर्माण करणारी कौशल्य आहे, ज्याचा मित्र 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे, ज्याची सून या जगाची मालकीन सीता आहे, आणि ज्याचा मुलगा याचा बाप हा प्रभू रामचंद्र आहे, त्याला सुद्धा जावं लागलं एक दिवस. लक्षात थांबता आलं नाही. लक्षात असू द्या. मग आपली काय अवस्था आहे? ये रे ते पामर, आपण पामर आहे. आपली काय अवस्था आहे? आपल्याला जावा लागणार आहे सगळ्याला. लक्षात असू द्या. परंतु सूर्य उगवतोय ह्याचं आपल्याला कौतुक नाही, काही नवल नाही. रोजच उगवतोय ना. जी रोजच समोर आहे त्याचं काही कौतुक वाटत नाही, त्याचं काही नवल वाटत नाही. सूर्य रोज उगवतोय त्याचं कौतुक नाही, रोज मावळतोय ह्याचं सुद्धा कौतुक नाही. पण तो सूर्य दुपारी 3 वाजता मावळला. सगळे नवल करचाल का नाही? सगळेजण नवल करचाल का नाही? सगळेजण नवल करचाल. तसं मरण येणारच आहे, मृत्यू येणारच आहे. परंतु नागेश भाऊंचं जाणं म्हणजे बर दुपारी 3 वाजता सूर्य मावळल्यासारखं ह्यांचं जाणं. कारण तरुणपण आहे ना, वय तरुण आहे, त्यामुळं आपल्याला दुःख जास्त होत असतो. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता का आपल्याकडे? तुम्हाला टेन्शन नाही ना कशाचं? असा दबाव बिबाव नाही, दाब नाही ना तुमच्या छातीवर कशाचा? अख्ख्या तालुक्याचं टेन्शन तुम्हालाच असलं चेहरा करून बसू नका. सतत टेन्शन आहे, सतत चिंता आहे आपल्याला. मी विचारतो तेवढ्या प्रश्नाची उत्तरं लगेच द्यायची. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता का? कशामुळे पडला होता? पाऊस नव्हता त्यामुळे गेल्या वर्षी तुम्ही पिकं केली नाहीत. बरोबर आहे, पिकं केली नाही ती. यंदा सुद्धा दुष्काळ पडला. कसला? वाला. गेल्या वर्षी पण पडलाय, या वर्षी सुद्धा पडलाय. गेल्या वर्षीचा कोरडा होता, या वर्षीचा वाला आहे. आलेली पिकं गेली. आता मला सांगा, गेल्या वर्षी पण दुष्काळ पडलाय, आता पण दुष्काळ पडलाय. गेल्या वर्षी दुःख झालं, आता दुःख झालं. दोन्हीतलं दुःख चांगलं कोणचं? चालू वर्षाचं दुःख. का गेल्या वर्षी दुष्काळ पडला, पिकं केली नाही, तुमच्या मनाची तयारी झाली होती. आता दुष्काळ पडला, आपल्याला पिकं करता येणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं लय दुःख वाटलं नाही. पण आता चालू पिकं हातातोंडाला आली, पावसामुळे गेली. तुम्हाला पीक जाणार हे माहिती होतं का? माहित नव्हतं. पीक जाणार आहे ह्याचं दुःख तुम्हाला नव्हतं, त्याचं ती दुःख पचवण्याची ताकद तुमची नव्हती. म्हणून या वर्षीचं दुःख वाईट आहे. तसं वयोवृद्ध जाणार आहेत लोक, हे आपल्याला माहिती. आपण तयारी केली मनाची, ते दुःख पचवण्याची आपली तयारी.
पण अकस्मात एखादा तरुण आपल्या घरातला जातो, ती दुःख पचवण्याची आपली मानसिक तयारी झालेली नसती, म्हणून हे दुःख वाल्या दुष्काळासारखाही लक्षात असो. चला जाऊ द्या. आपण या ठिकाणी ज्या अर्थी जन्माला आलोय त्या अर्थी जाणं निश्चित मी आता सांगितलं. का जाणं आहे? कारण हे 5 जणांचं हुस्न आणलंय आपण. देह बसाचा आणि नाम उचलार, 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 देह बसाचा आणि नाम हुस्न आणलेलं आहे आपण. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या 5 जणांचा हुस्न आणलेला आहे. आणि ज्याचं हुस्न आणलेला तो लय डेंजर असतो. तुम्हाला हुस्न घ्यायची माहिती ना? हुस्न घ्यायची माहिती, पण देताना तेवढ्या चांगल्या तोंडाने देता का? एखाद्याची वस्तू उसने आणली, हिऱ्याची पिशवी, तुम्ही हिऱ्याची पिशवी आणली आणि 2-4 महिने त्यांनी मागितलीच नाही, तुम्ही काय म्हणता? इसारला देऊ बरं. तो विसरलेला नसतो, त्याच्या पक्क ध्यानात असतं. तुम्ही विसराल पण ते विसरलेला नसतो. तुम्हाला बँकेचं कर्ज काढलं, महिन्याला हप्ता आहे. हप्ता महिन्याची तारीख तुम्ही विसरू शकता, पण ज्यांनी बँकेने दिलंय ना ती आदल्या दिवशी तुम्हाला मेसेज पाठवणार, म्हणल्यावर पाठवणार. तसं ज्यांचं हे हुस्न आणलंय ना आपण विसरल, पण ते कधीच विसरत नाहीत. आणि याचा तोच मालक आहे, मग याचा काळ मालक आहे. देह काळाचे हो आणि आपलं जे धन आहे सगळं ते कोबेरात आहे. त्याच्यावर त्यांची सत्ता आहे, ते घेतल्याशिवाय सोडत नाही.
तुम्ही म्हणाल काळ आमचा मालक नाही, म्हणा एखाद्याने, मी सिद्ध करून देतो तुम्हाला. काळ मालक आहे, काळ आपला मालक आहे. काळाने आतापर्यंत आपल्याकडून काय काय हिसकून घेतले माहिती का तुम्हाला? काय काय हिसकून घेतले माहिती काळाने आपल्याकडून, आपल्याला कळलं सुद्धा नाही. काय घेतलंय का आपल्याकडून हिसकून? काय ऐका ऐका, काळाने काय काय हिसकून घेतलंय. काळाने आपल्याकडून आपलं बालपण हिसकून घेतलंय. घेतलंय का? आईच्या मांडी होतो का आपण? सरळ सगळं सरळ होतो का आईच्या मांडी? होतो का? आईच्या मांडी होतो. बालपण हिसकून घेतलं. आपलं तरुणपण काळाने हिसकून घेतलं का? अहो घेतलं. तरुणपण हिसकून घेतलं. आपली ताकद अंगातली काळाने हिसकून घेतली का नाही? पहिलं ताट चालत होतो आपण, वाकडं तो मालक आहे. अजून काय हिसकून घेतलं? काय हिसकून घेतलं? काय? केस काळी होती, काळी पांढरी झाली. बरोबर आहे, पांढरी झाली. हिसकून घेतलं का चॅलेंज करू शकत नाही? सुधारणा केलेली विज्ञानाने सुधारणा केली नाही. हिथं कमात करू शकत नाही विज्ञान. का करू शकत नाही? ज्याने विज्ञानाचा शोध लावला तो सुद्धा निघून गेला. विज्ञान आम्हाला मान्यच आहे, विज्ञान प्रगतीचं टोक आहे, पण काही ठिकाणी अध्यात्म मान्यच करावं लागेल. तुम्हाला लक्षात असू द्या, काळा मात करणार अजून कुणीच जन्माला नाही. कुणीच. काळ आपला मालक आहे. किती ताकद असू द्या, तुम्हाला तो वाकवणार म्हटल्या वाकवणार. लक्षात असू द्या. लोडे बलिष्ठ सुपती जरा आली या फजिती. तो मालक आहे म्हणायचंच नाही, मी येणार नाही. मग मला सांगायचंय आपण या ठिकाणी आलेलो सर्वजण कोण आहोत? पाहुणे आहोत. पाहुणे या ठिकाणी पाहुणे आहोत. तुम्हाला साधा प्रश्न करतो, या ठिकाणी इथं तुम्ही कुठं आलाय? इथं कसा गेल्यावर सांगणार का? पटकीने सांगायचं ना घरनं आलोय म्हणून. कुणाच्या घरनं आलाय? कुणाच्या घरनं? आपापल्या घरनं आलाय. बरोबर आहे. कशासाठी आलाय? कार्यक्रम म्हणून आलाय. कीर्तन आहे, बापूंना श्रद्धांजली व्हायची. कार्यक्रम म्हणून आलाय. कार्यक्रम झाल्यानंतर कुठे जाणार आहे? कुणाच्या? आपापल्या. समजा कार्यक्रम झाल्यावर तुमची इच्छा झाली अजून 2 महिने इथं थांबाव, ह्यांच्यात हे थांबून देतील का? थांबून निघ बापाची पेंडे वे. बरोबर आहे का नाही? हे झालं व्यवहारातल्या घरनं. आपण व्यवहारातल्या कार्यक्रमासाठी इथं आलोय आणि व्यवहारातला कार्यक्रम झाल्यावर परत आपल्याच घरी जायचे. तसं सृष्टीमध्ये आपण कुठून आलोय? सृष्टीमध्ये कुठून आलोय? तू काया नगर का सोदागर, काया नगर का सोदागर, तुझे अपन वचन में जाना है. काया नगर का सोदागर, काया नगर का सोदागर, अपन वचन में जाना है. काया नगर का सोदागर, माते बेटा मेरा है.
या नगरामध्ये तू पाहुणा आलाय तिथनं काही दिवसच थांबायचे, काही दिवसच लय थांबायची इच्छा असली वडून काढते ती बाहेर लोक आणि परत तिथं जायचे. आलाशी कोठोनिया जाशील कवल्या गावा घरदार तुझे नाही अवघी लटकीचा